पुणे महापालिकेचे निवृत्त शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या मालमत्तेची खुली चौकशी करण्याची परवानगी मुंबई हायकोर्टाने दिलेली आहे. लाचलुचपत विभागाने या संदर्भात परवानगी मागितली होती. ती परवानगी हायकोर्टाने दिलेली आहे. तब्बल 2000 कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते तानाजी गंभीर यांनी केलेला आहे. तानाजी गंभीर यांनी जे म्हटलंय त्याच्यानुसार 2000 कोटीची खरंच यांची मालमत्ता असेल ना, तर पुणे महापालिकेत किती मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार चालतो त्याचं हे एक उत्तम उदाहरण ठरेल. वाघमारे हे फार मोठं प्रस्त होतं. त्यांच्या विरोधामध्ये तक्रार केली तर अँटी करप्शननी चौकशी, गुप्त चौकशी सुरुवातीला सुरू केली होती. नंतर त्यावेळेसचे आयुक्त सौरभ राव यांच्याकडे त्यांनी सांगितलं की खुली चौकशी करण्याची परवानगी द्यावी. पण सौरभ राव यांनी स्पष्ट नकार दिला. इतकंच नाही तर स्वतःहून त्यांनी काही कागदपत्रांची तपासणी केली. जी अँटी करप्शनने मागितली होती तीच कागदपत्र त्यांनी घेतली. त्यांनी चौकशी केली आणि परस्पर त्यांना क्लीन चिट दिली प्रशांत वाघमारेंना. नेमकं काय कळत नाही. म्हणजे महापालिका आयुक्त एका शहर अभियंत्यावरती इतके प्रचंड मोठे भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना त्याला पाठीशी का घालत होतं, हे काय नेमकं साटलोट आहे ते काय समजलं नाहीये. पण आता मुंबई हायकोर्टाने या संदर्भामध्ये अँटी करप्शन ब्युरोला स्पष्ट आदेश दिलेले आहेत की खुली चौकशी होऊन जाऊ द्या. त्याच्यामुळे आता खरी मजा येणार आहे. प्रश्न कसा आहे, प्रशांत वाघमारे हे 1994 मध्ये महापालिकेमध्ये अभियंता म्हणून जॉईन झाले आणि 2003 पासून शहर अभियंता पदावरती आहेत. आता किती आहे, 2026 आहे. आणि तानाजी गंभीर यांनी 2016 मध्ये तक्रार केली होती. आता 10 वर्ष होत आले, 26 आहे. अजूनही हे प्रकरण तसंच पेंडिंग आहे. आता चौकशी होईल, अँटी करप्शनची चौकशी होईल. तिथून पुढे कोर्ट कचेरी, नंतर काय पुढची कारवाई होईल. 2000 कोटी रुपयांची यांची मालमत्ता. तानाजी गंभीर याविषयी फार यांनी सांगतात, पण जोपर्यंत पुरावे हातात येत नाही तोपर्यंत आपण काही बोलू शकत नाही. हा सगळा तथाकथित भ्रष्टाचाराचा आरोप आहे. पण तो जर खरा असेल तर मात्र जनतेने विचार करायला पाहिजे की या महापालिकेमध्ये किती मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार चालतो. आणि प्रशांत वाघमारेंसारखे असे अनेक गब्बर अधिकारी तिथे आहेत. एक नाही, असे प्रशांत वाघमारे शेकडो आहेत. एकाची चौकशी झाली तर बाकीचे सगळे सरळ होतील, ते व्हायला पाहिजे. पण महापालिका आयुक्तच जर त्यांना पाठीशी घालतात तर हे फार गंभीर आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा महापालिका आयुक्तांचा तो निर्णय होता तो फेटाळला होता. म्हणजे महापालिका आयुक्तांनी खुल्या चौकशीची गरजच नाही. त्यांनी तर त्याच्यामध्ये स्पष्ट हे केलं होतं की खुल्या चौकशीची गरज नाही. त्यांनी ही अँटी करप्शनची केस बनूच शकत नाही अशा प्रकारे त्यांनी ते धुडकावून लावलं होतं. म्हणजे साखळी आहे, टॉप टू बॉटम साखळी आहे. त्याचा हा उत्तम नमुना आहे. आणि ते किती घट्ट आहे. सौरभ राव यांच्यासारख्या आयुक्तांनी ते नाकारणं म्हणजे स्वतःवरती त्यांनी बारंट ओढून घेतलं होतं थोडक्यात. म्हणजे हायकोर्टाने तर सौरभ राव यांना सुद्धा फटकारलं होतं की तुम्ही आमच्या निर्णय प्रक्रियेमध्ये तुम्ही हस्तक्षेप करताय, न्यायालयाच्या एकूण ह्याच्या कारभारामध्ये तुम्ही हस्तक्षेप करताय, अशा प्रकारचं आयुक्तांना सुनावलं होतं. इतकी गंभीर केस आहे. आणि प्रशांत वाघमारे यांच्याबद्दल जे सांगितलं जातं की त्यांचे पत्नी, भाऊ, त्यांची पत्नी प्रज्ञा, भाऊ प्रमोद आणि बरेचसे बांधकाम व्यावसायिक त्याच्यामध्ये प्रशांत वाघमारेंची भागीदारी आहे. त्यांचे विदेश दौरे हे पण चर्चेत आलेले आहेत. इतकंच नाही, त्यांच्या मुलांचं विदेशात शिक्षण झालं, कसं झालं, किती खर्च आला, हे सुद्धा आता चव्हाट्यावर येणार आहे. एकदा खुली चौकशी जर झाली तर नेमकं पुणे महापालिकेमध्ये काय चालतं ती लोकांच्या डोळ्यासमोर, लोकांना समजेल तरी काहीतरी. पुणेकर या बाबतीमध्ये आग्रही आहेत. आता आपण फक्त वाट पाहायची की ही चौकशी केव्हा पूर्ण होते, पुढची कारवाई केव्हा होते. म्हणजे जनतेने या संदर्भामध्ये पुणेकरांनी भूमिका घ्यायला पाहिजे. पुणेकर खरं तर अशा प्रकारचा कुठलाही विषय असेल तर तुटून पडतात. पण या विषयामध्ये तसं काय अजून वातावरण तयार झालं नाही. जनमताचा रेटा निर्माण झाला तर मला वाटतं या केसचा कुठेतरी फडशा पडेल. आणि तानाजी गंभीर यांनी केलेले आरोप जर खरे असतील तर हजारदा विचार करायला पाहिजे. प्रशांत वाघमारे हे फक्त ह्या पुणे महापालिकेतच नाही, मुंबईमध्ये सुद्धा आहेत, नागपूरला आहेत, ठाण्यात आहेत, वसई विरारला आहेत, पिंपरी चिंचवडला आहेत, अनेक आहेत. शहर अभियंता पदावरती असलेली व्यक्ती बांधकाम परवाना देण्यासाठी किंवा एकूण बांधकाम परवानाशी रिलेटेड जे विषय असतात सगळे बिल्डरचे,
त्याच्यामध्ये प्रति चौरस फुटाला जवळपास सगळे मिळून शहर अभियंतापासून खालचे बाकीचे सगळे 7-8 टेबल सगळे 40 रुपये चौरस फुटाला सगळं करप्शन चालतं. इतक्या मोठ्या प्रमाणावरती करप्शन आहे. मग विचार करा, जस्ट इमॅजिन पुणे आणि पिंपरी चिंचवड मुंबई ही शहरं किती मोठ्या प्रमाणावरती वाढतात, नाशिक सुद्धा. तर या शहरांमधले जे जे अभियंता असतील, शहर अभियंता, त्यांच्या बाबतीमध्ये हे सगळं लागू पडतंय. सगळेच चोर आहेत का? तर नाही. सगळेच भ्रष्टाचारी आहेत का? तर नाही. परंतु असे जर कोणी गब्बर अधिकारी असतील तर त्यांची चौकशी झाली पाहिजे, हे मात्र नक्की. जनो, तुम्हाला या विषयावरती काय वाटतं जरूर व्यक्त व्हा. धन्यवाद.